ती मावशीसाठी आपण ज्या बाईला बोलावली ना तिची भेट रद्द करून टाका। का पण? अगं ती बाई एक नंबरची फ्रॉड आहे, फ्रॉड। पैसे घेऊन गंडवते लोकांना। बरं बरं, तुम्ही एक काम करा, तुम्ही आहे ना तुमची तक्रार स्पष्टपणे नोंदवा। ठीक आहे। त्यात स्पष्टपणे लिहा की त्या बाईने तुम्हाला फसवलं, 10-15 हजाराला तुम्हाला गंडा घातला। हो काहीतरीच काय बोलताय तुम्ही? त्या बाईने तुम्हाला फसवलं नाही? छे हो, गंडा नाही घातला? असं काहीच नाहीये। अहो मग तक्रार कसली करताय तुम्ही? मॅडम, मातेची वाट अडवू नका। मातेचा मार्ग रिकामा करा, त्याशिवाय माता योग्य त्या मुक्कामावर पोहोचणार नाही। नाही, हे आम्हाला मान्य नाही।
तुमच्या मानण्यावर किंवा न मानण्यावर काहीही अवलंबून नाही. बालका, तू अजून लहान आहेस. माता किती महान आहे याची तुला कल्पना नाही. चितळेश्वरी, आज्ञा माते. उगाच वायफळ बोलण्यात वेळ वाया घालवू नका. जातकाला आमच्या समोर हजर करा, ज्याला बाधा झाल्याचा संशय आहे. जशी आज्ञा. जातकाला हजर करा. अहो बाई, इथे कुणालाही काही झालेलं नाहीये. त्याशिवाय का आम्हाला इथे पाचारण केलंय? तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका हो. माझी धाकटी बहीण भानुलता जाताना आई माझ्या पदरात टाकून गेली. तिला डोळ्यात तेल घालून जपत होते हो मी तिला. घरात कसली अवकळा शिरली आणि तू काळजी करू नकोस. जातकाला आमच्या समोर हजर कर. माझी आर पार जाणारी नजर तिची चित्तवृत्ती पालटून टाकेल. खरंच असं होईल? आजच्या आरशाला कंगण कशाला? तिला काय म्हणायचंय ते कळलंय मला. त्यासाठी कपाळावर हात मारून घ्यायची गरज नाहीये. त्यापेक्षा भानू मावशीला घेऊन या. जा. आई, पुन्हा एकदा नीट विचार कर. अजाण बालका, तुझ्या आईने पूर्ण विचार करूनच या मातेला बोलवलेलं आहे. काय बरोबर बोलते ना मी? या. तू कशाला पुढे पुढे करतेस ग दळभद्री मेली? चल बाजूला चल. अशी माझ्या समोर ये. बस इथे. ए मागे हो. चल मागे. माझी आज्ञा ऐकाल तर सगळ्यांनीच मागे जा. फक्त जातक इथे राहू दे. म्हणजे या क्षेत्रफळाच्या बाहेर गेलात तरी चालेल. अगो बाई, म्हणजे कुठे जायचं आम्ही? क्षेत्रफळाच्या बाहेर म्हणजे या खोलीच्या बाहेर असं म्हणायचंय मातेला. चला चला, जावा जावा जावा. चला 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 चला. तुम्ही पण जा. तू थांब. तू नको जाऊस. ती थांबणार नाही माझ्याशिवाय. आपण तसा प्रयत्न करू. अहो माझा ऐका, माझी बहीण आहे ती. माझ्या दृष्टीने ती फक्त बाधा झालेली जातक आहे. तुमच्या दृष्टीनं ती काय आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. हो ना? मग मला माझं काम करू द्यात. मी जरा माझ्या कामाबद्दल बोलू का? बोला. भानू, तू आज जा. जातकाला का आत पाठवताय? कारण तिची इथे असण्याची गरज नाहीये. भानू, तू आज जा. नंतर त्या बोलवतील हा तुला, मग भेट त्यांना. जा. आणि त्या अवदसेवर लक्ष ठेव. स्वयंपाकघरात जाऊन दूध पिईल ना ती. जा जा जा. जा जा जा. अच्छा,
म्हणजे हिला बोललेलं सगळं कळतं तर. आता मी जे काय बोलतेय ते तुम्हाला कळणं आवश्यक आहे. मला न बोलताही कळतं, पण तुम्ही बोला. मला एवढंच सांगायचंय की तुमची जी काय नाटकं आहेत ना ती सगळी उरका आणि भानुलताला भूतबाधा झाली आहे असं सांगा आणि मोकळ्या व्हा. असं सांगून मी मोकळी होऊ? मला मोकळं करा. माते, या काय बोलतायत मला काहीही कळत नाही. खरं सांगायचं तर काय माते? धड मलाही समजलेलं नाहीये. उगाच नाटकं करू नका. तुम्ही इथे यायच्या आधीच तुमची कीर्ती इथपर्यंत पोचलेली आहे. इतर ठिकाणी नाटक करून जे तुम्ही सांगता ना ते इथे राजरोसपणे सांगायला सांगतेय मी तुम्हाला. भानुलताला विषबाधा झाली सांगितलं, विषय संपला. खरंच तसं होईल? मी जसं ठरवते तसंच या घरात होतं. हं? हे पैसे घ्या आणि मी सांगते तसं करा. आता थोडे दिवस या वादात जातील. मी म्हणत राहीन भूतबाधा आहे या बयेनं ठणकावून सांगितलंय आणि हे म्हणत राहतील ती बाईच खोटी. पण त्यामुळे भानुलताकडे दुर्लक्ष होईल. तरी या अवदसेनं माझ्या गळ्याशीच आणलं होतं. थोडे दिवस भानूला औषधही राजरोसपणे देऊन चालायचं नाही, गुपचूपच द्यायला. त्यासाठी आधी या अवदसेला बाजूला ठेवायला हवा. 2 आठवडे जरी पार पडले तरी मी सगळं सांभाळून घेईन. तोपर्यंत मुलंही शहरात परत जाते. बरं झालं ही बया आत्ताच या गावात आली. काय म्हणालात? नाही काही नाही. पैसे मोजून घेतलेत ना. आता भानुलताला तपासल्यासारखं करा आणि मी सांगितल्याप्रमाणे घरच्यांना सांगा. मी भानुलताला घेऊन येते. हा चल चल ये ते बघ त्या बोलवतात तुला. असं नाही करायचं. चल ये. ये इथे उभी राहा.
मी यांना बोलवून आणते हं. अरे किती भयंकर म्हणजे भयंकर बाई आहे ही. मी मी हिच्यासोबत संसार केलाय. इतकी वर्ष हिच्यासोबत राहूनही मला कळू शकलं नाही की ही किती पाताळ यंत्री बाई आहे. बाबा प्लीज. अरे अरे जिथं तिनं आपल्या स्वतःच्या सख्ख्या बहिणीला सोडलं नाही तिथे आपल्या देवधरचं काय केलं असेल. बाबा प्लीज नको तो विषय काढू नका आता. योग्य वेळी आपल्याला आईविषयी कळलं ना बस झालं. आता आपल्याला जास्त सावध राहता येईल. ही भूतबाधाच आहे असं सांगा म्हणून तिला बजावून सांगितलं तिनं. शिवाय वर पैसेही दिलेत. अहो ती बाई फ्रॉड आहे असं आपण आईच्या मनावर म्हणूनच तर बिंबवलं ना. त्यामुळेच तर आई निर्धास्त झाली. ती कोणी जेन्युइन बाई आहे असं आपण सांगितलं असतं तर आईने तिचं नेहमीच रूप दाखवलं असतं. मग आता आपण काय करायचं. सॉरी टू से पण आईला तिने केलेल्या गुन्ह्यांबद्दल प्रायश्चित्त करायला लावायचं. ते नंतरच. पण आत्ता आपण काय करायचं. हे बघा ती सांगेल की ही भूतबाधाच आहे. मग आपण काय ते निमूटपणे मान्य करायचं. काय झालं आई. नाही म्हणजे गेली का ती बाई. अशी कशी जाईल रे. म्हणजे 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 काय ना ते तिथे जाऊन कळेल. चला चला. मला कुठे यायचं नाही कुणाचंही काही ऐकायचं नाही. आता माझा कशावरच कसलाही विश्वास राहिलेला नाही. बाबा प्लीज तुम्ही जा. चला. देवधर देवधर कुठे आहेस तू. कुठे आहेस बाळा. हे पहा वैद्यबुवा, केवळ नाईलाज झाला ना म्हणून ही सगळी रामकथा तुम्हाला सांगावी लागली. तुम्ही सांगितलं ते बरे केलं, कारण तुम्ही सांगितल्याशिवाय मला कल्पना कशी येणार होती. भैयासाहेबांबद्दल प्रश्नच नाही, पण त्यांच्याच घरात
हे असं कुभांड रचलं जावं ह्याचंच आश्चर्य वाटतंय. म्हणून तर आम्ही विनंती करायला आलो. तुम्ही जर का याच्यावर काही प्रकाश टाकला तर आमच्या हाती काहीतरी लागेल. अहो पण भैयासाहेबांना सगळं माहीत आहे. ते दिनकरला भेटलेत. विमल, खरंच मी तुझा अपराधी आहे का? म्हणजे असं बोलू नका. तुझा सासरा गेला तेव्हा देवधरचं बिराड मी वेगळं थाटून दिलं असतं तर, पण नाही, मी तिच्या गोड गोड बोलण्यात फसलोय. तू काय इथं अशी उभी? हा जा. माझा आज 21वा बुधवार आहे. मी पिंपळाची पूजा करायला चालले. हो, कशीच जातेस ते बघते ना.